मला जाम फुलं आवडतात. लग्न झाल्यावर क करायला लागतं ना. पहिले आम्ही असं बसायचं, आता येस दोघं बसतात. जाम आश्चर्याचा धक्का बसला. मम्मी डायरेक्ट बोलते चला, बोलते निघा ग आता. टाइम किती झालाय? घरी पोचायला पण टाइम होता का नाही? बापरे. अभी क्या बर्तन मांज लिए पूरे, अभी हकाल रही है हमको, अभी भगा रहे हैं हमको. चल निकल. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आता रेडी झाल्यावर आज प्रजासत्ताक दिन पण, तर सहज बरं फिरायला जाऊ कुठंतरी, कारण मला जास्त दिवस घराण्याचा राहून राहून जाम कंटाळा येतं. कुठंतरी फिरायलाच लागतं. तर माझी तयारी झाली, यांची अजून व्हायची आहे. मला चाय पण ठेवायचा. चाय जरा जरुरी आहे ना, चाय लागतंच आम्हाला. पहिले चहा ठेवतो. मग अजून ठरला नाही, फिक्स नाही आमचा कुठं जायचं. आधी घरांच्या निघू, नंतर बघू. शर्यती चालू आणि त्याच्याच गोंगाट चालू. आमचा बबल्या गेले, त्याचीच शर्यत बघत घेतले. आता चहा ठेवले ना. स्टँड मला माऊताईने दिलेला, तो मी घरीच विसरून आलं. असा मी विचार केलेला की स्टँड भेटला तर मला जरा व्लॉग करायला इझी पडेल ना, तो पण विसरून आलो. तर आता सध्या असाच व्लॉग, आता जेव्हा स्टँड आणेल तेव्हा बघू. मी त्याच्या अजून एकदा पण ट्राय नाही केला व्लॉग बनवायचा स्टँडवरती. फक्त जेवण ठेवले, ते दिवशी जाम घाई गडबड पण होती, तर काही बनवला नाही त्याच्यावरती. बघू, ट्राय करायला लागेल. चाय निघलो. चष्मा माझा थोडा मोठा पण जाऊन दे, कारण डोळ्यामध्ये जाम कचरा जातो, जाम धूळ निघतो. आमचं डिसाईड झाले आता गणपती मंदिरात जायचा टिटवाल्याला. तिकडून कल्याणला जाऊ, जेवू पण तिकडंच आणि पण नंतर जाऊ घरी. मला अशा रस्त्यात फिरायला चांगला वाटतं, एकदम कमी गाड्या, मस्त वाटतं इकडं बघायला. आजूबाजूला पण मोकळा मोकळा सगळा. आम्ही मस्त गप्पा मारत मारत चाललो. ऊन नाही ना तर बरं वाटतं. मला उन्हात फिरायला नाही आवडत, कारण मग जाम डोका वगैरे दुखतं. आता संध्याकाळच्या टायमात बरं वाटतं. असं या पण मस्त वाटतं, क्लायमेट सगळा. सनसेट पण होतं. आता आम्ही पहिले स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेलो ना. एकदम सुंदर, इकडचा कॅम्पस पण भारी आहे, मी दाखवतो. एंट्री पण भारी आहे, एकदम वाढली पेंटिंग वाढली. इथे एकदम शांतता असतं. आम्ही नेहमी येत असतो. आज बंद. का आज बंद होता काही माहिती नाही. त्याला दर्शन तर झालं बाहेरच्या. एवढं भारी वाटतं इथं. क्लायमेट किती मस्त, कॅम्पस सगळं चांगला इकडचा. निघलो आता गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जायचं. आता का फिरायचाच, फिरू कुठं कुठं. आम्ही मेन म्हणजे ना चाललेलो डायरेक्ट गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये. रस्ता चुकून या रस्त्याला आलो, म्हणून आम्ही इथं पोहोचलो. म्हणजे स्वामी समर्थांची इच्छा होती आपण यावा. त्या बघून मी थांबलो. मला जाम फुलं आवडतात. काढा ना तो पण. लग्न झाल्यावर क करायला लागतं ना. किती सुंदर आहे. वाव, तो तुटलेला एक. मंदिरामध्ये आज गर्दी असेल फुल, कारण सुट्टी पण आहे ना. बाहेरच जाम माणसं दिसतात. दर्शन गर्दी तेवढी नव्हती जेवढी मला वाटलेली ना. आतमध्ये कॅमेरा तर अलाउड नाही, म्हणून आतमध्ये नाही व्हिडिओ केली. आता जातो कल्याणला जायचा. मंदिरात गर्दी नाही, पण बाहेर फुल गर्दी आहे, म्हणून मला बाहेर बघून असं वाटलं का आतमध्ये पण गर्दी असेल. पण 5 मिनिटामध्ये दर्शन झालं आमचा. ती गर्दी आहे बाहेर. अंधार होतले आता. आलवलू तुमच्याशी नाही बोलत, ते मागं वळून बघतात. आता चालू गाडीवरती शर्यती बघत होतो. आत्ताच बबल्याची गाडी सुटली आणि तो जिंकला पण, तर मी जरा जास्त खुश आहो. थोडे 2 घास जास्ती खाणार. असं पण मी एक पण घास एक्स्ट्रा नाही का, तसं काही नाही. मी नाही जेवणार एक्स्ट्रा. मला जबरदस्ती कोणी खायला दिलं तरी मी खाऊ शकत नाही. मला तसं विचार पडतं की कोणी सावरा खातात, ते कसा खाऊ शकता नावरा. आता कुठे जंगलात आलो. आंबिवली स्टेशन. आंबिवली स्टेशन झालं. आता पोचलो कल्याणमध्ये. मला कल्याणमध्ये आवडतं, कारण आधीपासून मी कल्याणला शाळेत होतो, बालवाडीला होतो तेव्हापासून. तर इथं मला शॉपिंग वगैरे सगळं इथं कम्फर्टेबल असं वाटतं, म्हणून कल्याणच जास्त आवडतं. आता कुछ तो खाएंगे, भूक भी लगे, एवढा टाइमपास करत निघावं.
दुसरं काहीच काम नाही आपल्याला. आम्ही इराणी कॅफेमध्ये आलो. एकदा आम्ही इथं तंदुरी खायला टेस्टी होती, परत तंदुरी खायला आलो. अजून काहीतरी नवीन पण ट्राय करायचा. पण चांगला कॅफे, एकदम मस्त, छोटा पण भारी. अजून आली ना ऑर्डर, पाणीच पितं. मला भूक लागले. तंदुरी मी फर्स्ट टाइम अशी खातो, काहीतरी वेगळी आहे, बघू ट्राय करून. आता बिर्याणी घेतले खायला. 2च डिश मागवलेल्या, त्या पण पूर्ण संपल्या नाही. ऊसा घेतला, ते पण दोघांना संपत नाही, म्हणजे पार्सल घेतला. त्याच्या समजा आम्ही किती खात असू, म्हणून आम्ही जाडी जाडी खाऊ. आता भाजी घ्यायला आलो. लगीन झाल्यावर सगळी शॉपिंग नंतर या घराच्या सामान, भाजी या सगळ्यांना आधी घ्यायला लागतं. यो ब्लॉग तर एकदम छोटाच झाले ना. त्याच्यानंतर ब्लॉग बनवायचा तर मी 2-3 दिवस बिमार होतो. तर त्याच्यामुळं मी इकडं काका आमचा डॉक्टर त्याच्याजवळ आलेलो दवाखान्यात ना. आज पप्पाचा बड्डे, मग 1 दिवसासाठी परत घरी जायचं, तर मी इथंच राहिलो ना. आज पप्पाचा बड्डे सेलिब्रेट करायचा म्हणून चानू पण आले नाही त्या दिवशीचा. आणि यो ब्लॉग एकत्रच टाकेन, म्हणजे नुसता छोटा ब्लॉग करण्यापेक्षा 2 दिवसाचा मग तो एकत्र टाकेन. तिच्या चुडायला मम्मीने बनवत घेतले या आवळ्याचा लोणचा. किसके लिए? पप्पाचा. पप्पासाठी. अशीच बोलताय. काल पण हिनी ना बनवला कांदे पोहे, म्हणजे माझ्यासाठी. मी बिमार होतो ना म्हणून ही बनवत होती ना. स्वतः बघला तर बिमार येईल, काही काम नाही करायचं तरी नुसती धावतं काम करायला. म्हणजे मी बिमार होतो म्हणून तिने माझ्यासाठी कांदे पोहे बनवलेलं. मी विचारला तर बोलतं पप्पासाठी. पुदिना आम्ही काढण्यासाठी आलो. कणासाठी आपल्याला पुदिना भजन? चटणी बनवायची, लॉलीपॉप बरोबर खायला चटणी. हे सगळं आमच्या मम्मीच्या गार्डन आहे. जागा नाही ना मला. बाहेर तर जाम झाडान. आणि हे सगळं आमच्या छंदूचं फ्रेंड. त्याला असंच सगळं काही पण लागत असतं. पक्षी, प्राणी. कशी मस्ती चालली यांची दोघांची. त्याची शेपटी धरले. बाहेर तर किती झाडा लावल्यान, तरी जास्त जागा नाही ना म्हणून. चानूला मी आलशी होतो तेव्हा नाही मी काम करत. मी बिमार आहो ना, मी का काम करू? तुला सगळं बोलत. हे पण निवडलेली आहे कोथिंबीर. घर का पुदिना तुलसी बराबर. अजून मी अशीच बसल्या, मी तयारी पण नाही केली. जाम असा विकनेस तापाच्या मुलं म्हणून अशीच बसून. केस सुद्धा मी सकाळपासून विचारलेलं नाही. तसा बघून तर समजतच असेल हुलिया माझा सुधरवायला लागेल आता थोडासा केक वगैरे कटिंगसाठी. आत्ता मी माझा हुलिया सुधरवले. आता जास्त बिमार पण नाही दिसत, आता ठीक वाटतं. चानूचा मेकअप चालू आहे, ती काम करून थकली, तिचा मेकअप चालू आहे. चिकन फ्राय करत घेतले. पाहुणे पहिले चाललेत. मी पण खाता फ्राय चिकन विथ चटणी. एकदा टेस्ट पण केले, चांगलं लागलं. तुम्हारे हाथ काट दिए जाएंगे. त्यांच्या बरोबर लक्षात व्हिडिओ काढेल, लपवू नका आता. लॉलीपॉप खा, लॉलीपॉप. चानूनी बनवलंय. बरोबर नाही सांगतात, चांगलं लागतं. पहिले आम्ही असं बसायचो, आता हेच दोघं बसतात. त्यांना मी बोललो म्हणून उठले तर नाही व्हिडिओ. सगळं यायचं. हा तो कट कर. तो पण ही कट करी बोल नाही तर बरोबर. तो ब्लॉगर आहे, सगळ्यांना कॅप्चर करतो. पोरा स्टिकर बनवते. तेनको आवरा जे काहीतरी. ओ माय गॉड. येत ना रे तुला पण. केक कापाचे आता. तुम्ही बस ग. आम्ही व्हिडिओ करतो. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पप्पा. हॅपी बर्थडे टू यू.
चानू करते ना फोटो. स्पार्कल पेटली आज बरं मस्त आलं होतं बा. क वजन तुला क वजन तुला. कल 500 मिलेगा. जा ग. फोटो काढायचा ग. फॅमिली फोटो काढायचा आम्हाला. आमचा फोटोग्राफर नाही आहे. जुगाड चालू आमचा फोटोसाठी. बघा कसा फोटो काढत घेतले. अजून कॅमेरा सेट नाही होत. सगळी पोज मध्ये बसले. माझी आता जेवायची इच्छा तर नाही. मी केकच घेतले, तो पण प्लॅस्टिकचे बाउलमध्ये. भांडी मागताना कंटाळा येतं. जाऊन दे, याच्यानंच खातो. ती पण जायला निघायचं आता. बराच वेळ झाले. किती 10:30 वाजले. चानू आता जेवतं म्हणून थांबल्यावर निघायचं आता. सगळी तयारी झाली, सगळी पॅकिंग झाली. नेहमीप्रमाणे एक बॅग होती, त्याचे अजून ॲड झाले बऱ्याच काही. पण न्यायचं मला प्रॉब्लेम होतं. काम आश्चर्याचा धक्का बसला. मम्मी डायरेक्ट बोलते चला, बोलते निघा ग आता. टाइम किती झालाय घरी पोचायला पण टाइम होतं का नाही. बापरे, असं कोण बोलतं पाहुण्यांना. आता जाणं घरची. एकदम सिरियसली बोलली हा ती. बोलते चला ग निघा आता. किती वाजले बघ. तुला आता 2 तास जातील. आता आम्हाला वाईट वाटलं. आता आम्ही परत नाही येणार. काही एक सपना तर नाही. अरे मग टाइम किती झालाय. तुला वाटतं मम्मीच्या कहण्याबद्दल. अभी क्या बर्तन मांज लिए पूरे. अभी हकाल रही है हमको. अभी भगा रहे हैं हमको. चल निकल. मला निघता आता काही ब्लॉग बनवणार नाही. सध्या तब्येत बरी नव्हती तर तेवढा काही ब्लॉग बनवायचा सुद्धा मूड नाही झाला. 2-3 दिवस पण काही बनवला नाही. तर निघायचं. मम्मीला पण जरा आता बरा वाटेल आम्ही गेल्यावर. आता. चला ब्लॉग पण एंड करू. बाय बाय. घरी गेला फोन कर. हिला फोन करायची पण सुद्धा नसते. देखो कैसी कैसे चिल्ला रही है. हिला आम्ही फोन कर बसायला लागतं. गेली का बसली का. बाय. ब्लॉग एंड करायचा. बाय.